नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत गजानन महाराज देवस्थान शेगाव आणि शेगावमध्ये आनंद सागर या ठिकाणी रमणीय वातावरण आणि एक जबरदस्त इथं गार्डन शो केलेला आहे विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी। तर हे पहा, मी तुम्हाला इथं मिनी स्प्रिंकलर दाखवत आहे। तर मिनी स्प्रिंकलरची टायमिंग लावता येते। मिनी स्प्रिंकलर आपल्याला राऊंड किती घ्यायचा, किती लांबीचा घ्यायचा, किती रुंदीचा घ्यायचा, कसा घ्यायचा, हे खूप छान उदाहरण इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। पहा स्प्रिंकलर कसं वर्किंग करतं। वा, जबरदस्त। आणि परत इथून परत रिटर्न जातं। बॉर्डर आहे ना, ही बॉर्डरपासून परत तिकडं रिटर्न जातं। पहा जातं का नाही? हां, परत रिटर्न। म्हणजे असं त्याचं ॲक्युरेट टायमिंग लावता येतं। म्हणजे आपल्या बांधाच्या बाहेर जे पाणी जातं ना स्प्रिंकलरचं, तर ह्या टायमिंग स्प्रिंकलर आहे, मिनी टायमिंग स्प्रिंकलर याला म्हणतात। तर मिनी टायमिंग स्प्रिंकलरचं पाणी वेस्टेज जात नाही, बांधाच्या बाहेर पाणी जाणार नाही, याची इथं दक्षता घेता येते किंवा याचं टायमिंग असं लावता येतं। पहा इथं बांधापर्यंत, म्हणजे जी बॉर्डर मारलेली आहे त्यांनी लोनची, त्या लोनच्या बॉर्डरपर्यंतच ती पाणी येतं आणि लोनच्या परत पाणी परत ते रिटर्न जातं। एक नंबर, खूप छान। पहा हे स्प्रिंकलर इथपर्यंत बॉर्डर पाणी आलं, बॉर्डरपर्यंत, आणि परत हे स्प्रिंकलर परत तिकडं फिरलं। लक्ष देऊन पहा किती छान वर्किंग करतं हे स्प्रिंकलर। अशा स्प्रिंकलरच्या हिशोबानं जर समजा आपण मिनी स्प्रिंकलर जर आपल्या शेतामध्ये लावलं व्हेजिटेबलला किंवा इतर कोणत्याही पिकाला, तर किती छान होईल, है ना। अशी सिस्टीम तुम्ही आपल्या शेतीमध्ये करा, भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला आपल्या शेतीमध्ये 100% मिळून जाईल। थँक्यू मित्रांनो, धन्यवाद। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।